सुप्रभात. इथे जमलेल्या सर्वांना आमचा नमस्कार. सर्व मान्यवर आरोग्य कर्मचारी, उपस्थित माता भगिनी, शिक्षक वृंद आणि प्रिय विद्यार्थ्यांना आमचा नमस्कार. मी सुमित कोयंडे आणि मी प्रणव भोई आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आम्ही जिल्हा महिला आणि बाल कल्याण रुग्णालयाच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वागत करतो व आम्हाला कार्यक्रम सादर करण्याबद्दल दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच रुग्णालयाच्या अधिचारिका शर्मिला मॅम यांचे विशेष आभार मानतो. आईचे दूध हे बाळासाठी संपूर्ण आणि सर्वोत्तम अन्न आहे, या विचाराने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहाचा उद्देश म्हणजे स्तनपानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे, माता व बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे व प्रत्येक आईच्या स्तनपानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आहे. आईचे दूध बाळाला योग्य पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी वाढ प्रदान करण्यासाठी तसेच स्तनपानामुळे आईचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच यावर्षीची संकल्पना आहे, आयुष्याच्या शाश्वत सुरुवातीसाठी स्तनपान हे प्रभावी आहे. त्यानंतर आम्ही शब्दांऐवजी नृत्यातून एक गोष्ट सांगणार आहोत. त्या नृत्यातून आम्ही सादर करत आहोत आईचं त्याग आणि प्रेम. तर आपल्याला असा संदेश भेटला की पहिला श्वास, पहिलं दूध, आईच्या कुशीतलं पहिलं दूध हेच अमृत वाढवतं उद्याचं आयुष्य, हेच प्रेम घडवतं नवं आयुष्य. हे नृत्य समर्पित आहे स्तनपानाला आणि प्रत्येक मातेला. तर या अप्रतिम नृत्यानंतर आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. आता आम्ही 3rd JLMच्या विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे माहिती देण्यास विनंती करतो. यामध्ये आपण आईचे दूध बाळाचा सर्वोत्तम आहार याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत. नमस्कार, माझं नाव तन्वी देसाई. आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसारमधून आलेलो आहोत. आज मी तुम्हाला आईचे दूध बाळाचे सर्वोत्तम आहार म्हणजे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर पहिलं तर बाळ जन्मल्यानंतर पहिल्या 1 तासात बाळाला आईचे दूध, चिकाचे दूध पाजावे. चिकाचे दूध म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण होय. म्हणजेच आता बघा, तुमच्या जर जुन्या काळातील लोक असं म्हणतात की बाळाला आईचे चिकाचे दूध म्हणजेच पहिले दूध हे पाजायचे नाही. तरी पण आताच्या ह्याच्यात चिकाचे दूध म्हणजेच हे बाळाचे पहिले लसीकरण आहे. त्यामुळेच बाळाला प्रोटीन किंवा प्रोटीन भेटतं. त्यामुळे बाळाला पहिले चिकाचे दूध हे दिलं पाहिजे. बाळाचे पोट त्याच्या मुठी एवढं असतं, म्हणून बाळाला दर 2 तासाने म्हणजे दिवसभरात 10-12 वेळा दूध पाजलं पाहिजे. कारण त्यामुळे बाळाचे किंवा बाळाच्या आईमधले नाते हे एकदम घट्ट होऊन जाते आणि बाळाचे नाते घट्ट होऊन जाते. तर बाळ घरातलं खाऊ लागलं तरी आईने बाळाला 2 वर्षापर्यंत अंगावरचं दूध पाजलं पाहिजे. जरी बाळ घरातलं खाऊ लागलं म्हणजे समजा खिचडी,
किंवा अन्य काही पदार्थ म्हणजेच फ्रूटचं सलाड वगैरे असं काहीतरी तर तरी पण बाळाला 2 वर्षापर्यंत आपल्या आईचं दूध दिलं पाहिजे, जेणेकरून बाळ सुदृढ राहील. 6 महिन्यांच्या आतील बाळाला पाणी, साखर पाणी, मध किंवा इतर अन्नपदार्थ दिले तर बाळ आजारी पडू शकतं. कारण साखर पाणी दिलं तर किंवा मध दिलं तर साखर पाणी वगैरे द्यायचं नाही, कारण बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे साखर पाणी वगैरे द्यायचं नाही. बाळ 6 महिन्यांचे झाल्यानंतर त्याला आईचे दूध व त्याबरोबर वरचा पूरक आहार सुरू करावा. आईच्या दुधामुळे जसं बाळाचं विविध आजारांपासून संरक्षण होते, तसंच या स्तनपानामुळे आईचेही विविध आजारांपासून संरक्षण होते. जसं आईचं दूध पिल्यावर बाळाचं संरक्षण होतं, तसंच बाळ जेव्हा आईचं दूध पितो तसंच तेव्हा आईचंही संरक्षण होतं. म्हणजे जेव्हा बाळ आपल्या आईचं दूध पितो तेव्हा आईची जी ब्रेस्ट असते ती एकदम घट्ट राहत नाही. त्यामुळे ते सुरू ठेवलं पाहिजे. उत्कृष्ट सादरीकरणानंतर मी पुढील वर्ग सेकंड GNMच्या विद्यार्थ्यांना स्तनपानाचे फायदे याबद्दल थोडक्यात माहिती देण्यास आमंत्रित करतो. नमस्कार, मी समीक्षा सुधीर गावडे. आज जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त आपण इथे जमलो आहोत. हा जो चार्ट आपल्यासमोर आहे त्यामध्ये लिहिलं आहे स्तनपानाचे फायदे. मध्यभागी आई आपल्या मुलाला प्रेमाने दूध पाजत आहे. त्याखाली लिहिलं आहे प्रत्येक थेंब मोलाचा, प्रत्येक स्तनपान महत्त्वपूर्ण. खरंच आईला स्तनपान हे निसर्गातून दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आज आपण या चार्टमधून 3 गोष्टी समजून घेणार आहोत. बाळाला स्तनपानाचे काय फायदे होतात, आईला काय फायदे होतात व आपण कोणते नियम पाळले पाहिजेत. जगातील आरोग्य संघटना व आपले भारत सरकार म्हणतात जन्मानंतर पहिला 1 तास बाळाला स्तनपान सुरू करा व पहिले 6 महिने आईचे फक्त दूध द्या. कारण या चार्टमध्ये खाली दिलेला संदेश निरोगी आई व निरोगी बाळ म्हणजेच बाळ निरोगी राहिलं तर दवाखान्यातील सर्व बाळाचा खर्च वाचतो व बाळ व आई दोन्ही निरोगी राहतात. नंतर बाळाचे स्तनपान करण्याचे प्रमुख 4 फायदे. एक म्हणजे मजबूत रोगप्रतिकार शक्ती. आईच्या पहिल्या पिवळ्या दुधाला कोलेस्ट्रॉल असे म्हणतात. हे पहिले दूध घट्ट व पिवळसर असते, ज्यामुळे बाळाचे संसर्गजन्य रोगापासून संरक्षण होते. 2 मेंदूचा उत्तम विकास. आईच्या दुधात आयर्न असते, ज्यामुळे बाळाच्या मेंदूचा पेशी जोडण्याला मदत होते. 3 संसर्गाचा कमी धोका. बाजाराचे किंवा विकतचे बाटलीचे दूध बाळाला पचायला जड जाते. त्यामधून बाळाला विविध रोग होऊ शकतात. पण आईचे दूध हे पचायला अगदी हलके व सोपे असते. त्यामुळे बाळाला गॅस, पोटदुखी, ॲसिडिटी होत नाही. 4 म्हणजे निरोगी वाढ व विकास. पहिल्या 6 महिन्यात बाळाचे वजन तिप्पट होते. हे फक्त आईचे दूध करू शकते. आईच्या दुधात 88% पाणी असते, ज्यामुळे बाळाला ज्यामुळे वेगळे पाणी बाळाला द्यायची गरज नाही व बाळाला ताणही लागत नाही.
यामध्ये आईसाठी देखील स्तनपानाचे फायदे आहेत. प्रसूतीनंतर लवकर बरे होणे, जसे बाळ दूध पिताना गर्भाशय आकुंचन पावतो, त्यामुळे प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव कमी होतो. 2. कर्करोगाचा धोका कमी होतो. यामध्ये आपण कोणते नियम पाळले पाहिजे, तर पहिले 6 महिने बाळाला फक्त आईचे दूध दिले पाहिजे. 2. बाळाला जन्माला आल्यावर 1 तासाच्या आत स्तनपान सुरू केले पाहिजे. थँक्यू. त्यानंतर आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आपल्याला एक नाटक सादर करून दाखवतील.